तर आज 4था दिवस आहे, मी जिमला गेलेलो नाही आहे. कारण जिमला न जाण्याचं कारण एवढंच आहे की नाही आहे, वाटतं आहे आपल्याला एवढे पैसे कमवतो पण पैसे जातात कुठं ना कुठं, कारण आपल्या पाठीमागच तेवढं हे आहे. म्हणून जिमला नाही गेल्यामुळे काही त्रास होत होता, कसं तरी वाटत होता यार. पण जिम नाही तर काय झालं, गार्डनला तर जाऊ शकतो आपण. माझ्या बाजूला म्हणजे घराच्या 1-2 किलोमीटर अशी गार्डन आहे. गार्डनमध्ये सगळंच आहे. आपण वॉक करू शकतो, रनिंग करू शकतो आणि इक्विपमेंट्स पण लावलेले आहेत थोडे व्यायामाचे. तर आपण तिथे जाऊया. लाईफमध्ये ना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोण तुला सपोर्ट नाही करणार, सगळे तुला टोमणे मारणार. तू काय मोठा माणूस होऊ शकतो का, तू काय नाही बनवू शकत. पण स्वतःमध्ये जिद्द ठेवा मित्रांनो, कारण सोशल मीडिया अशी लाईफ आहे ना, तुम्हाला कुठं नेऊन ठेवेल तुम्हालाच नाही माहिती. म्हणून स्वतःला चेंज करण्याकडे लक्ष द्या, लोकांचं ऐकणं सोडून द्या. इथं आपण आलेलो आहे, हा आहे कृष्णानगरचं गार्डन. सकाळचे 6 वाजले, पण असं वाटतं संध्याकाळचं 7 वाजलेलं आहे. हा गार्डन आहे. हा गार्डनचं एक राऊंड पूर्ण करायला 10 ते 15 मिनिट लागतात. गार्डन सध्या पूर्ण खाली आहे, पण थोड्याच वेळात एवढं भरेल ना, खूप लोक येते तिथं, कारण खूप मोठा आहे हा गार्डन. एक राऊंड पूर्ण करायला, गार्डनचा एक राऊंड पूर्ण करायला 12 ते 15 मिनटं लागतात. गार्डनमध्ये मजा येत नव्हतं म्हणून रोडवर आलो. आता 5 किलोमीटरचं मॅप लावलेलं आहे, म्हणजे येऊन जाऊन 5 किलोमीटर. तर आपण रोडवरच करू. 1 मिनिट, इथे मला वेगळी फिलिंग काय येते. रोडवर व्हिडिओ काढायला लाज वाटतो, पण करावंच लागेल, दुसरं ऑप्शन नाही. हेच लाज एक दिवशी विजय म्हणून झाकेल. तर आता आम्ही बाहेर जेवायला चाललो आहे, मी आणि अमित. तर बघू अमित काय खाऊ घालतोय. हे आहे अमितचे धन्नो, मी बाहेर घेऊन चाललो. आता मी आणि अमित चाललोय जेवण करायला, काहीतरी खायचं. हा आहे KSB चौकचा टाटा मोटरचा रोड आणि आम्ही चाललो आहे शोरमा खायला. आम्ही शोरमा घेतला व्हेजिटेरियनवाला आणि नंतर बंद केला कारण गर्दी खूप होती.